नमस्कार मंडळी, मी रेखा स्वागत करते तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेल कलाकृती मराठीमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशा आशा करते आणि तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल मी काय सांगण्याचा प्रयत्न करते। तर हे पहा, दोन प्रकारच्या शक्ती असतात, एक वाईट शक्ती आणि एक चांगली शक्ती। बरं, तुम्हाला शक्तीशी काही काही ना हे असतं की शक्ती मानत नाही किंवा काय असं, पण मी तुम्हाला उदाहरण देते की आपण कोणाच्या घरी गेलो आहोत किंवा कुठे नवीन ठिकाणी वगैरे गेलो आहोत, जागेवर गेलो आहोत, तर तिथं आपल्याला एक एक वेळेला असं वाटतं की ही जागा चांगली आहे, तिथं चांगलं असं म्हणजे चांगलं फील होतं आपल्याला। आणि एक एक ठिकाणी असं घरामध्ये किंवा कुठे जागेवरती गेल्यानंतर तिथे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी असं आपल्याला असल्यासारखी अशी वाटते की निगेटिव्हपणा येत आल्यासारखा वाटतो। तर अशा अशा प्रकारच्या दोन शक्ती असतात, एक चांगली शक्ती, एक वाईट शक्ती। तर आपण आपल्या देवपूजेला आपण हे करतो, कुठल्याही देवांना मानतो किंवा कुठल्या गुरूंना मानतो, तर त्यांच्याकडून येणारी पॉझिटिव्ह शक्ती ही चांगली प्रकारची असते। तसंच मी एक आज तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यासाठी केला मी हा व्हिडिओ, की माझी मैत्रीण आहे, तिचा जो अनुभव आहे तो तिने मला ह्या व्हिडिओद्वारे शेअर करायला सांगितला होता। तो मी आज तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ करून मी शेअर करणार आहे। तिचा जो अनुभव आहे तो ती स्वामी भक्तीकडे कशी वळली किंवा तिचा स्वामीचा जो अनुभव होता तो तिने माझ्याशी शेअर केला। आता मी तिचं नाव घेणार नाही आहे, तुम्हाला नाव सांगणार नाही आहे तिचं, कारण की तिनं मला सांगितलं की माझं नाव घेऊ नको, पण तू यूट्यूब चॅनल सुरू केली आहेस तर तुझ्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे माझा जो स्वामी भक्तीचा अनुभव होता तो तू शेअर कर, असं ती मला बोलली। म्हणून मी हा व्हिडिओ आज तिच्यासाठी करत आहे। तर मी आशा करते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ते तुम्ही पाहू शकाल। आणि माझ्या मैत्रिणीचा अनुभव असा की माझी मैत्रीण सांगत होती, जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा तिला म्हणजे तिचं कसं थोडासा हेल्थ इश्यू होता, तिला पीसीओडीचा त्रास होता। तर पीसीओडीचा त्रास असल्यावर बऱ्याच लेडीजना आणि जेंट्सना पण माहिती असेल की पीसीओडीमध्ये अनरेग्युलर पिरियड असतात, तर त्याच्यामध्ये गर्भधारणा वगैरे होत नाही। पण लकीली म्हणायला हरकत नाही की माझ्या मैत्रिणीला पहिली प्रेग्नन्सी ही लकीली व्यवस्थित म्हणजे नॅचरली राहून गेली, ट्रीटमेंट न घेता। तर पहिली मुलगी झाली होती तिला आणि त्याच्यानंतर एक 3-4 वर्ष तिने काय असं म्हणजे त्यांचं म्हणजे व्यवस्थित चालू होतं तर त्यांच्या आयुष्यामध्ये। तर ती जिथे राहत होती तिच्या बाजूच्या रूममध्ये स्वामी भक्त असं म्हणजे त्यांच्या घरी स्वामी भक्ती करत होते। ती खेड्यातली मुलगी होती, की म्हणजे माझी मैत्रीण खेड्यातली आहे आणि मी पण खेड्यातलीच आहे। तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं एक ग्रामीण गाव आहे आमचं। तर तिकडे काय एवढं स्वामींची भक्ती वगैरे असं काही आम्हाला माहीतच नव्हतं पहिल्यांदा। आणि कसं करायचं किंवा पारायण काय असतात, सारामृत काय असतं, काय काही काही म्हणजे काही माहीत नव्हतं। हां, फक्त दत्तगुरूंचं वगैरे असं माहीत होतं, कारण गावी सुद्धा काही काही ठिकाणी सगळीकडे दत्तगुरूंची वगैरे मंदिरं आहेत। तर ते तेवढं माहिती होतं, पण स्वामींची सेवा कशी करतात, स्वामींचं वगैरे थोडंफार ऐकलं होतं, पण कसं सेवा करतात किंवा इतकं त्याचं महत्त्व हे ते काही माहीत नव्हतं। मग माझी मैत्रीण जेव्हा लग्न करून पहिल्यांदा शहरात आली तेव्हा मग तिला तिच्या घराच्या साईडला जे एक फॅमिली राहत होते त्यांच्या घरात स्वामी भक्ती करत होते। तर तिला असं वाटायचं एवढे काय असं म्हणजे भक्ती करतात, एवढं काय स्वामींना मानतात, एवढं काय याच्यामध्ये आहे किंवा यांची सेवा केल्यानंतर काय फळ मिळतं किंवा काय, असं पहिल्यांदा सुरुवातीला माहीत नव्हतं। नंतर नंतर हळूहळू तिला जेव्हा ती प्रेग्नंट राहिली पहिल्या मुलीला, तेव्हा तिची नॉर्मल डिलिव्हरी व्यवस्थित झालं, सगळं मुलगी झाली तिला आणि मी सांगितल्याप्रमाणे। आणि मग नंतर जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर ती हळूहळू ऐकत गेली त्यांच्याकडून, बाजूच्या फॅमिलीकडून, की स्वामी सेवा केल्यानंतर काय होतं किंवा कशी करायची स्वामी भक्ती किंवा कसं काय काय सगळं त्यांचं महत्त्व। त्यांच्या घरी तर एवढा मोठा फोटो भिंतीला लावला होता म्हणे। तर त्या फोटोकडे वगैरे ती पाहायची। तर मग रोज असं म्हणजे एकमेकींची ओळख वगैरे झाल्यानंतर कसं एकमेकांच्या घरात जाणं येणं सगळं असं होतं म्हणे, बसायला वगैरे जाणं येणं सगळं। तर तेव्हा ते कानावर तिच्या ऐकू आलं की स्वामी भक्ती कशी करायची, काय करायचं। मग तिला थोडीशी त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली, आपण पण करून बघायला काही हरकत नाही, किंवा तिला त्याच्यामध्ये म्हणजे स्वामींच्या भक्तीकडे तिचं मन एकदम थोडंसं हे झालं, ओढल्यासारखं झालं। मग ती स्वामी भक्ती करायला सुरुवात केली, तिनं पारायण केले, सारामृत केले, तिची नित्यपूजा
किंवा गुरुवारचा उपवास, गुरुवारची पूजा सगळं चालू होतं तिचं. तर हळूहळू नंतर ना एक मुलगी 2-3 वर्षाची झाल्यानंतर, तुम्हाला तर माहिती आहे खेडोपाड्यामध्ये किंवा काहींच्या इथं सिटीमध्ये पण असेल घरी, खेडोपाड्यामध्ये तर असतं की एक पहिलं मूल 2-3 वर्षाचं झाल्यानंतर दुसरं मूल कधी कधी ठेवणार तुम्ही दुसरं मूल, एकाला 2 पाहिजे असं वगैरे म्हणतात. तर तिला पण तसं त्या पद्धतीनं सगळे गावचे वगैरे बोलायचे. पण एक 2-3 वर्ष ती मनावर घेतलं नाही तिनं. म्हणजे पहिली मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर बोलणं सुरू झाल्यानंतर तिने एवढं मनावर घेतलं नव्हतं. पण नंतर हळूहळू घरचे सुद्धा बोलायला लागले तिला की दुसरं राहू दे, काही होऊ देत पण दुसरं होऊ देत असं तिला बोलायला लागले. मग तिनं निर्णय घेतला की बाबा जाऊ दे, आता पहिली मुलगी मोठी झाली आहे, 3 वर्षाची झाली आहे, 3-4 वर्षाची, तर आपण आता सेकंड चान्स घ्यायला पाहिजेत. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला PCODचा त्रास होता. तर त्याच्यावर ट्रीटमेंट घेण्याशिवाय प्रेग्नन्सी राहत नाही. आणि आता तर 3-4 वर्षात तर तिला राहिलंच नव्हतं. त्याच्यामुळे तिनं ओळखलं होतं की मला ट्रीटमेंट घ्यावं लागणार. मग त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एक 3 वर्ष ट्रीटमेंटमध्ये गेले, पण तिला काही पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही. मग ती स्वामींची भक्ती काय तिनं सोडलं नव्हतं, ती चालूच होती स्वामी भक्ती वगैरे. पण हळूहळू तिच्या घरात असं झालं ना की तिच्या मिस्टरांचा बिझनेस होता, त्या बिझनेसमध्ये पण लॉस यायला सुरुवात झाली. आणि इकडे प्रेग्नन्सी पण राहत नव्हती. तिने 2-3 वर्ष हॉस्पिटल वगैरे ट्रीटमेंट वगैरे सगळ्या घेतल्या. मग नंतर शेवटी कंटाळून तिने ट्रीटमेंट सोडून दिली. आणि मग ट्रीटमेंट सोडून दिल्यानंतर एक वेळ अशी आली की म्हणजे असं वेगळंच घरात वातावरण निर्माण झालं होतं. पण तिनं काही स्वामीभक्ती सोडली नव्हती. ती करत होती. म्हणजे गुरुवार करणं असू दे किंवा उपवास असू दे, पूजा असू दे, सगळं तिचं चालू होतं. आणि एक वेळ अशी आली की एक 3-4 वर्ष झाले ट्रीटमेंट पण सोडून दिली तिने. हॉस्पिटल सगळं जाणं विणं सगळं सोडून दिलं. आणि जाऊ दे आता, नसेल माझ्या आयुष्यात दुसरं मूल, एकच मूल तर एकच मूल असं म्हणून तिनं शेवटी सोडून दिलं. आणि बघा ना किती असं म्हणजे चमत्कारच म्हणावं की काय काय माहिती, अचानक ना तिला प्रेग्नन्सी राहिलेली सुद्धा कळालं नव्हतं. म्हणजे एक 2-2.5 महिने तरी झाले असतील प्रेग्नन्सी तिला कन्सिव्ह करून. तर तिला माहीत पण नाही, कारण की PCODमध्ये कसे अनरेग्युलर पिरियड असल्यामुळं कसं कळत नाही. तर तिला एक 2-2.5 महिन्यानंतर असं म्हणजे वाटलं की बाबा चेक करून वगैरे बघावं. तर चेक करून तिनं बघितलं तर तिला प्रेग्नन्सी राहिली होती. ती एक आनंदाची त्यांच्या घरी बातमी आली. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तिच्या मिस्टरांचं बिझनेसमध्ये एवढा हे झाला ना, प्रॉफिट झाला, खूप त्यांची प्रगती तिथून एक हे म्हणायची की अशा पायऱ्या म्हणायच्या ना, त्या अशा पटपट ते असे वरती गेले. तर नंतर ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मग जेव्हा एक 8-9 महिने झाले, 9 महिने झाल्यानंतर गावी गेली ती डिलेवरीला. गावी डिलेवरी गेल्यानंतर कसं एक 9 महिने संपायच्या वेळेला असं वेळेस असं सगळे विचारतात कधी डिलिव्हरी. तर ती म्हणायची की हां ही तारीख दिली आहे, ती तारीख दिली आहे अशी सांगायची. पण नंतर असं झालं की 9 महिने होऊन वरती दिवस पण गेले, भरपूर दिवस, एक जवळजवळ 10-12 दिवस झाले, तरी तिची डिलिव्हरी होत नव्हती. डॉक्टर पण सांगायचे ह्या तारखेला या, बाळ व्यवस्थित आहे, तुमची तब्येत व्यवस्थित आहे, ह्या तारखेला या असे 2-2 दिवसानंतर तिला चेकअपसाठी बोलवायचे. पण घरच्यांचं आणि गावच्यांचं कसं असायचं बाई, लोक तिला हळूहळू बोलायला लागले की बघ मुलगी असेल म्हणून तू दिवस जास्त घेतलेत, मुलगी असेल म्हणून डिलिव्हरी होत नाही लवकर, मुलगी असल्यावर जास्त दिवस घेतात, असं बोलायला लागले तिला. पण तिला आणि तिच्या घरच्यांना किंवा तिच्या मिस्टरांना त्याचं काही देणं घेणं नव्हतं की बाबा झाली मुलगी तर होऊ दे मुलगी, असं एकाला 2 काहीतरी असेल ना, एकाला 2 आहेत असं त्यांचं वाटायचं त्यांना. पण बाहेरचे इतकं बोलायचे, त्या टेन्शनमध्ये ना ती त्या दिवशी एक दिवस तरी एका लेडीजनं तिला बोलली की बघा तुला 100% मुलगीच होते. तर तसं बोलल्यानंतर तिला म्हणजे असं वाईट वाटलं, थोडंसं वाईट वाटलं. ती रडायला लागली. त्या दिवशी जेवलंच नाही तिने आणि ती झोपली. झोपल्यानंतर ना सकाळी तिला स्वप्न पडलं. तर हे बघा माझ्या अंगावरती मी सांगताना अजून मला सुद्धा काटा येतो. म्हणजे तिला कसा अनुभव आला असेल. ती झोपली होती आणि झोपून म्हणजे सकाळ होती अशी, जवळजवळ 4:30-5 वाजले असतील. त्यावेळेला तिला स्वप्न, असं म्हणजे स्वप्नच म्हणायचं का काय म्हणायचं कुणाला देव जाणे, ते स्वामींनाच माहिती. तर त्यावेळेला स्वप्नात तिला ना असे उशाच्या कडेला असं म्हणजे आपल्या उशीला डोक्याजवळ कोणीतरी म्हातारा माणूस बसला असं दिसलं. आणि तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता की तू काळजी कशाला करतेस, मी आहे ना, सगळं चांगलं होणार आहे तुझ्या आयुष्यात,
असं ते सांगत होते. असं तिला एकदम भास झाला आणि ती दचकून अशी घाबरून उठली. आणि तिला ते तेव्हा कळालं नाही म्हणजे की काय होतंय, हे कोण बाबा असं दिसलं मला किंवा काय असं तिला काहीच समजलं नाही. पण नंतर जेव्हा डिलिव्हरी झाली तिची, ते स्वप्न पडल्यानंतर थोड्या दिवसात डिलिव्हरी झाली तिची. डिलिव्हरी झाल्यानंतर तिला मुलगा झाला अक्षरशः. तुम्हाला आता खरं पटतं का नाही काय माहिती, पण तिला मुलगा झाला. छान मुलगा होता. आणि ती म्हणजे इतकं तिला असं म्हणजे ते होईपर्यंत म्हणजे तिला माहीत नव्हतं की ते स्वामीच होते किंवा काय, ते माहीतच नव्हतं तिला. पण जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हा तिला समजलं की जे ते स्वप्नात आले होते ते स्वामी होते आणि तिला पूर्ण घटनाक्रम सगळं. तर हा होता माझ्या मैत्रिणीचा अनुभव आणि तिच्या आयुष्यात आलेले स्वामी. तर बघा ना, आपण आपली सेवा केलेली कुठेही वाया जात नाही. तर आपल्याला कुठल्याही देवाचे असू दे किंवा कुठल्याही गुरूंचे असू दे, आपण सेवा केली पाहिजे, मनोभावे केले पाहिजे. आपल्याला फळ मिळायलाच पाहिजे ह्या अपेक्षेने न करता आपण नित्य सेवा केली पाहिजे. जसं जसं की माझ्या मैत्रिणीनं केलं तसं त्या पद्धतीनं फळ आपोआप मिळत जातं. तर चला तर मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या मैत्रिणीनं अनुभव शेअर केला होता तो पण तुम्हाला आवडला असेल, तिच्या आयुष्यातील सत्य घटना. तर चला तर